नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे AIच्या माध्यमातून मोठे पाऊल उचलले आहे. महाॲग्री AI धोरणाअंतर्गत 3 महत्त्वाच्या AI प्रकल्पांना तब्बल रुपये 3.92 कोटींची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. हे प्रकल्प पीक विमा, ऊस, कापूस, सोयाबीन तसेच रेशीम शेतीसाठी कसे उपयुक्त ठरणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्यांची अंमलबजावणी होणार आहे आणि शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण GR सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर हा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने दिनांक 7 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. हा निर्णय महाॲग्री AI धोरण 2025-29 अंतर्गत पहिल्या टप्प्यात निवडलेल्या AI प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात आहे. तर महाॲग्री AI धोरण म्हणजे काय? तर राज्यातील शेती अधिक आधुनिक करण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी, नैसर्गिक आपत्ती व कीड रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी आणि AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी हे धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणातून स्टार्टअप, संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्यांना कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्प विकसित करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. तर या GR मधील सर्वात महत्त्वाचा निर्णय, सरकारने 3 AI प्रकल्पांना एकूण रुपये 3.92 कोटी निधी मंजूर केला आहे. नंबर 1, हेल्थ स्कोर प्लस पिक्चर बेस्ड व्हॅलिडेशन. या प्रकल्पासाठी रुपये 1.74 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पाद्वारे AIच्या मदतीने शेतकऱ्यांना अधिक अचूक पीक विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात कापूस, सोयाबीन आणि हरभरा पिकांवर हा प्रकल्प राबवला जाणार असून हजारो शेतकरी त्याचा लाभ घेतील. नंबर 2, प्लॉट लेवल इंटेलिजन्स. या प्रकल्पासाठी रुपये 1.68 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. उपग्रह चित्रे आणि AIच्या मदतीने ऊस, कापूस आणि सोयाबीन पिकांचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना मार्गदर्शन केले जाईल. हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार आहे. नंबर 3, सेरी ग्रीन टेक्नॉलॉजीज. या प्रकल्पासाठी रुपये 50 लाख मंजूर करण्यात आले आहेत. मलबेरी शेतीवर इतर पिकांवरील फवारणीमुळे होणारा कीटकनाशकांचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी AI आधारित उपाय वापरले जाणार आहेत. हा प्रकल्प जालना, धाराशिव, बीड आणि परभणी येथे राबवला जाणार आहे. तर निधी कसा दिला जाणार? तर या प्रकल्पांना एक रकमी पैसे दिले जाणार नाहीत. प्रकल्पातील प्रत्येक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच पुढील निधी संबंधित संस्थेला दिला जाईल. याला माइलस्टोन बेस्ड पेमेंट पद्धत म्हटले जाते. तर प्रकल्पांवर नियंत्रण कसे राहणार? तर प्रत्येक प्रकल्पाचे निरीक्षण संबंधित कृषी अधिकाऱ्यांमार्फत केले जाईल. तसेच संपूर्ण प्रकल्पासाठी स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून त्यावर प्रगती अहवाल अपलोड केला जाईल आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाईल. तर शेतकऱ्यांना काय फायदा? तर अधिक अचूक पीक विमा, AI आधारित पिकांचे निरीक्षण, उपग्रहाद्वारे शेताची माहिती, वेळेवर सल्ला, कीड व रोग नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढण्यास मदत. तर मित्रांनो, हा शासन निर्णय थेट सर्व शेतकऱ्यांना अनुदान देणारा नसून राज्यात AI आधारित आधुनिक शेती विकसित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय आहे. या पथदर्शी प्रकल्पांचे यशस्वी परिणाम मिळाल्यानंतर भविष्यात अशा सुविधा राज्यभर विस्तारल्या जाऊ शकतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.